नमस्कार, मी अक्षय दीपक भिसे, स्वराज्य कन्सल्टन्सी। आजचा हा लेक्चर जे आहे, आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा शेअर मार्केटमधील अल्गो ट्रेडिंग हा जो कन्सेप्ट आहे याविषयी असणार आहे। सध्या सर्वांना अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय हा प्रश्न पडलेला आहे। अल्गो ट्रेडिंग याचा अर्थ मी थोडक्यात सांगणार आहे, पण हे आलं कुठून? तर हे आपल्या देशातला हा कन्सेप्ट नाहीये। हा इतर जे प्रगत देश आहेत ते शेअर मार्केटमध्ये अल्गो ट्रेडिंग नावाचा कन्सेप्ट वापरत असतात। अल्गो ट्रेडिंग म्हणजे थोडक्यात काय? अल्गो ट्रेडिंग म्हणजे एक सॉफ्टवेअर असतो ज्याला तुम्ही कमांड देता की तुम्हाला तो तुमच्या वतीने ट्रेड घेत असतो। एक्झाम्पल, समजा एक सोप्या भाषेत सांगतो, समजा तुम्हाला TCS या कंपनीचा शेअर घ्यायचा आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की हा शेअर मला एवढ्या एवढ्या अमुक अमुक प्राइसला घ्यायचा आहे, तर तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरला तशी कमांड देऊन ठेवता की TCS हा जो शेअर आहे, हा शेअर जर त्या लेवलपर्यंत गेला तर तो शेअर आपण विकत घ्यायचा। अल्गो ट्रेडिंग याचे बरेचसे लोकांमध्ये गैरसमज आहेत की अल्गो ट्रेडिंग हे खूप मोठा लॉस करतं किंवा काहींना असं वाटतं अल्गो ट्रेडिंगमुळे खूप मोठा प्रॉफिट होतो। तर हे सर्व कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर अल्गो ट्रेडिंगचा रिझल्ट कसा आहे, जो मी स्वतः अल्गो ट्रेडिंग करत आहे, अल्गो ट्रेडिंगच्या गेल्या 6 वर्षाचा बॅक टेस्टचा रिझल्ट कसा आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यातून किती पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे, तुम्ही कशा प्रकारे ते ट्रेड करू शकता आणि किती कमवू शकता ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर थोडक्यात मी तुम्हाला पहिल्यांदा अल्गो ट्रेडिंग विषयी सांगतो। अल्गो ट्रेडिंगचा अर्थ होतो अल्गोरिदमिक ट्रेडिंग। अल्गोरिदमिक लोकांना असं वाटतं की अल्गो ट्रेडिंग हे फक्त एखादा IT सेक्टर मधला व्यक्तीच करू शकतो। IT सेक्टर मधला व्यक्ती म्हणजे कोणाला? ज्याला लँग्वेजेस येतात। कोणते लँग्वेज? जावा, पायथॉन हे लँग्वेजेस ज्याला येतात तोच व्यक्ती अल्गोरिदमिक ट्रेडिंग करू शकतो। तर असा गैरसमज आहे। ठीक आहे। अल्गोरिदमिक ट्रेडिंग म्हणजे काय असतं? तुमचं एक डीमॅट अकाउंट असतं, समजा अमुक एखादा डीमॅट अकाउंट आहे। एक्झाम्पल पकडतो, तुमच्याकडे झिरोधाचं डीमॅट अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट आहे। त्याचबरोबर एक वेगळा सॉफ्टवेअर आहे, त्याला आपण बोलतो अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर। हे दोघेही एकमेकांशी लिंक असतात। मी काय सांगितलं समजलं? एक झिरोधाचा तुमचं डीमॅट अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट आहे, आणि दुसरं म्हणजे काय आहे तर एक सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण अल्गो ट्रेडिंगचा सॉफ्टवेअर असं म्हणतो। आता हे सॉफ्टवेअर तुम्ही स्वतः बनवू शकतात का? तर बनवू शकतात। हे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही तिकडून ते घेऊ शकतात का? तर घेऊ शकतात। आजकाल जे डीमॅट अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट आहे, त्यांनी स्वतःचे अल्गो ट्रेडिंगचे सॉफ्टवेअर बनवलेले आहेत। क्लिअर? तुम्ही त्यांच्याकडून पर मंथने ते गोष्ट विकत घेऊ शकतात। क्लिअर? आता तुम्ही त्या सॉफ्टवेअरला कमांड देता की अशी अशी कंडिशन फुलफिल झाली तर मला हा शेअर घ्यायचा आहे। ती कंडिशन तो सॉफ्टवेअर समजून घेतो, तो सॉफ्टवेअर ती कमांड तुमच्या डीमॅट अकाउंटला देतो आणि डीमॅट अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला देतो आणि त्या बेसवर तुमची ट्रेडिंग ही सुरू असते। आता याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, म्हणजे 2 गोष्टी आहेत। एक पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर जे असतं अल्गो ट्रेडिंगचा, हे एक मशीन आहे, हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याला इमोशन्स असतात का? तर नसतात। म्हणजे तो इमोशन्स लेस ट्रेडिंग केली जाते। हा एक पहिला फायदा असतो। तुम्ही बघितलं असेल, असं म्हटलं जातं शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना तुम्हाला 10% नॉलेज उपयोगी पडतं। म्हणजे एकूण नॉलेज जे तुम्ही ग्रास्प केलेलं आहे ते नॉलेज फक्त 10% काम करतं। 30% ही तुमची रिस्क मॅनेजमेंट असते आणि उरलेले 60% ही सायकोलॉजी असते। आज असं म्हटलं जातं की ट्रेडिंगमध्ये 98% लोक हे लॉस करतात। त्याचा सगळ्यात महत्त्वाचा रिझन म्हणजे काय तर सायकोलॉजी असते, कारण लोकांची सायकोलॉजी नीट तयार झालेली नसते आणि त्यामुळेच 98% लोक हे लॉस करत असतात। लोकांना वाटतं फक्त नॉलेज न मिळाल्यामुळे आम्ही लॉस करतोय, तर असं नाहीये। लोकांकडे भरपूर नॉलेज असून सुद्धा लोक लॉस करतात, ते फक्त सायकोलॉजीमुळे। तर हा जो 60% सायकोलॉजी तुमच्या ट्रेडिंगवरती परिणाम करणारा भाग असतो, हा अल्गो ट्रेडिंग मुळे पूर्णतः नाहीसा होतो। पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे स्पीड ऑफ एक्झिक्युशन तुमची वाढते अल्गो ट्रेडिंगमुळे। स्पीड ऑफ एक्झिक्युशन म्हणजे काय? समजा तुम्हाला एका वेळेला बँक निफ्टीचे तुम्हाला 1000 लॉट घ्यायचे असतील, तर तुम्ही एका वेळेला 1000 लॉट घेत बसला तर तुम्हाला कितीतरी सेकंद किंवा कितीतरी मिनिटं जातील ती प्रत्येक वेळेला ऑर्डर टाकण्यामागे। आता तुम्हाला छोटी अमाऊंट असेल तर ठीक आहे, पण मोठी अमाऊंट मध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तिकडे तुम्हाला अल्गो ट्रेडिंग शिवाय पर्याय नसतो, कारण की तिकडे तुम्हाला ऑर्डर टाकायला इतका वेळ जातो। पण अल्गो ट्रेडिंगमुळे काय होतं, या सर्व ऑर्डर जे असतात त्या तुम्ही ऑलरेडी तुमच्या लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला सांगितलेले असतात की अशा प्रकारे तुम्हाला ऑर्डर घ्यायची आहे किंवा अशा प्रकारे तुम्हाला शेअर बाय करायचे आहेत। त्यामुळे विदिन अ सेकंड म्हणजे काही सेकंदांमध्ये आपण सांगू शकतो की त्या सर्व ऑर्डर या एक्झिक्यूट झालेल्या असतात। म्हणजे अल्गो ट्रेडिंगचा पहिला फायदा म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय की याच्यामध्ये इमोशन नसतात। तो त्याला माहिती असतं माझा टार्गेट हा आहे, हा टार्गेट अचीव्ह झाला तर मला बाहेर पडायचंय, किंवा माझा स्टॉप लॉस हा आहे, हा स्टॉप लॉस जर माझा हिट झाला तर मला तिथून बाहेर पडायचं आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा एक पहिला एक बेनिफिट आहे अल्गो ट्रेडिंगचा की त्याच्यामध्ये इमोशन असतात। दुसरं म्हणजे अल्गो ट्रेडिंगमध्ये स्पीड जास्त असते तुमची बाईंग आणि सेलिंगची। क्लिअर झालं?
आता अल्गो ट्रेडिंग हा तुम्हाला नेहमीच प्रॉफिट देऊ शकतं का? लोकांना वाटतं अल्गो ट्रेडिंग हा आम्हाला नेहमीच प्रॉफिट देईल, तर असं काही नाहीये. अल्गो ट्रेडिंग हे एक सॉफ्टवेअर आहे. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ही अल्गोच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकता आणि अल्गो ती सॉफ्टवेअरमध्ये टाकलेली स्ट्रॅटेजी काय करते, एक्झिक्यूट करते. जर मी इकडून देताना जर ती स्ट्रॅटेजी चुकली तर तुमच्याकडे तो चुकली म्हणजे इन द सेन्स समजा ती वर्क नाही झालं तर अल्गो ट्रेडिंग सुद्धा ती स्ट्रॅटेजी वर्क करणार नाही आणि वर्क करणार नाही म्हणजे तो तिकडे लॉस दाखवेल कारण ती चुकीची स्ट्रॅटेजी आहे. आणि इकडून जर मी बरोबर स्ट्रॅटेजी दिली तरच अल्गो ट्रेडिंग तो प्रॉफिट दाखवेल. म्हणजे अल्गो याला किंवा अल्गोच्या सॉफ्टवेअरला स्वतःचं ब्रेन असतं का? तर नसतं. तो आपला ब्रेन वापरत असतं आणि आपण जी स्ट्रॅटेजी त्याला सांगू ती स्ट्रॅटेजी तो तिकडे यूज करत असतो. मग आपण जर त्याला बरोबर स्ट्रॅटेजी दिली तर तो प्रॉफिट कमवेल आणि समजा आपण जर चुकीची स्ट्रॅटेजी दिली तर आपण त्याच्यातून एखादा व्यक्ती त्याच्यातून लॉस देखील करू शकतो. म्हणजे प्रॉफिट होणं आणि न होणं हे अल्गो ट्रेडिंग वरती डिपेंड नसतं. अल्गो ट्रेडिंग मध्ये ज्या व्यक्तीने स्ट्रॅटेजी लावलेली आहे त्या व्यक्तीच्या स्ट्रॅटेजीवरती ते सर्व अवलंबून असतं. हा पहिला महत्वाचा फरक आहे. म्हणजे तुम्हाला असं कधीही नको वाटेल तर तुम्हाला कधी कोणी सांगितलं अल्गो ट्रेडिंग हे नेहमी 100% प्रॉफिटेबल असतं तर असं नाहीये. आता अल्गो ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये आपण काय केलं म्हणजे अल्गो ट्रेडिंगचा एक तुम्हाला नेचर कळाला. म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वतः ट्रेड न करता तुमच्या वतीने तो सॉफ्टवेअर ट्रेड करणार. हा एक अल्गो ट्रेडिंगचा एक सिंपल भाषेमध्ये आपण त्याचं एक्सप्लेनेशन केलं. आता अल्गो ट्रेडिंग मध्ये मी ज्या स्ट्रॅटेजीज काढलेल्या आहेत त्याचं मी तुम्हाला सांगतो, त्याच्याविषयीची माहिती सांगतो. त्याच्याविषयीचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो आपल्या स्वराज्य कन्सल्टन्सी या ऍपमध्ये मी सांगितलेला आहे. इथे फक्त मी तुम्हाला अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे आहे त्याचे बॅक टेस्टचे रिझल्ट कसे आहेत आणि तुम्ही किती त्याच्यातून इन्कम कमवू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मी 3 स्ट्रॅटेजी शोधलेल्या आहेत. आता याच्यामध्ये या ठिकाणी फक्त मी तुम्हाला गेल्या 2 वर्षाचा डेटा दाखवतोय. आपल्या स्वराज्य कन्सल्टन्सी या ऍपमध्ये तुम्हाला तिकडे 6 वर्षाचा डेटा मिळेल. तुम्ही तो ऍप डाउनलोड करून घ्या आणि तिकडे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. इकडे मी तुम्हाला 2 वर्षाचा डेटा दाखवतो. 2 वर्षामध्ये प्लॅन ए मध्ये काय आहे बघा, 3 स्ट्रॅटेजीज आहेत. ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज आहेत. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. पहिल्या स्ट्रॅटेजीला तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागते 1.5 लाखाची. दुसऱ्या स्ट्रॅटेजीला तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागते 50,000ची. तिसऱ्या स्ट्रॅटेजीला मिनिमम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागते 10,000ची. जर मी 1.5 लाख रुपये गुंतवले असते तर जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2022 साधारणतः 12 महिने 2021चे आणि 2022चे 10 महिने म्हणजे टोटल 22 महिन्यांमध्ये तुम्ही 1.5 लाखावरती 5,36,678 रुपये कमवले असते. 1.5 लाख सोडून 5,36,678. प्लॅन बी मध्ये जर तुम्ही 50,000 रुपये टाकले असते तर 50,000 सोडून या 22 महिन्यामध्ये तुम्ही 1,83,170 रुपये कमवले असते. आणि प्लॅन सी मध्ये जर तुम्ही 10,000 रुपये टाकले असते तर ते 10,000 सोडून तुम्ही या 22 महिन्यामध्ये 1,14,475 रुपये कमवले असते. आता तुम्हाला वाटेल की सर तुम्ही ही एक्सेल शीट आहे हे तुम्ही स्वतःहून बनवू शकता, तर नाही. ही मी सॉफ्टवेअर मधून जो NSEचा डेटा आहे जो त्या डेटाच्या बेसवरती हे सगळं मी बनवलेलं आहे. आणि याचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अल्गो ट्रेडिंगचं हे मी माझ्या ऍप मध्ये दाखवलेलं आहे. त्यामध्ये 6 वर्षाचा डेटा आहे. 6 वर्षाचा डेटा मला इथे टाकणं शक्य नव्हतं. 2 वर्षाचा डेटा खूप झाला होता. त्यामुळे मी उरलेला 4 वर्षाचा डेटा म्हणजे 2017, 2018, 2019, 2020 हे 4 वर्ष डेटा हा तुम्हाला आपल्या ऍप मध्ये मिळेल. आता या ठिकाणी जर बघितलं तर पहिली जी स्ट्रॅटेजी आहे त्याचं बघितलं तर फक्त मंडे मध्ये या 22 महिन्यामध्ये सोमवारी किती प्रॉफिट झालंय, जेवढे सोमवार आले या 22 महिन्यामध्ये त्या सोमवारचा प्रॉफिट आहे 67,000. ट्यूसडे वेनसडेचा प्रॉफिट आहे 1,66,000. गुरुवारचा प्रॉफिट आहे 2,17,000. गुरुवारी एक्सपायरी असते त्यामुळे तिकडचे पॅरामीटर्स माझे वेगळे आहेत. त्यामुळे इकडचा प्रॉफिट आहे 2,17,000 आणि फ्रायडेचा प्रॉफिट आहे 84,000. असं मिळून 5,36,678 रुपयाचा प्रॉफिट आहे पूर्ण वर्षात 22 महिन्याचा. जर बघितलं तर हा बघा मंडेचा प्रॉफिट ची शीट ही आहे. ठीक आहे, ही शीट तुम्हाला प्रत्येकाला ऍपमध्ये मिळून जाईल. हा ट्यूसडे वेनसडेचा, थर्सडेचा, फ्रायडेचा टोटल मिळून प्रॉफिट 2021-2022चा असा आहे. 2021चा प्रॉफिट आहे 2,36,421 आणि 2022चा प्रॉफिट आहे 3 लाख रुपये. बघा 1.5 लाख सोडूनचा हा प्रॉफिट आहे. क्लिअर. जर मी पर्सेंटेज वाईज बघितले तर 2021 मध्ये तुम्हाला साधारणतः 12% रिटर्न होते.
एकूण इन्व्हेस्टमेंटच्या 12% रिटर्न होते आणि 2022 मध्ये पर मंथ रिटर्न आहेत. 2022 मध्ये तेच रिटर्न तुमचे 19% पर मंथ होते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की समजा तुमच्याकडे 3 लाख रुपये असतील तर तुम्ही 3 लाखावरती दर महिना 19% म्हणजे आपण पकडू शकतो 57,000 रुपये तुम्ही साधारणतः दर महिने कमवू शकत होता. आता याच्यामध्ये अल्गो ट्रेडिंग मध्ये किती वेळ मेहनत करायची असते, तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी टाकावी लागते का, तर नाही. इथे मी ऑलरेडी माझ्या स्ट्रॅटेजीज ठेवलेल्या आहेत, स्ट्रॅटेजीज मी बनवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही चेंजेस करायची गरज नाहीये. तुम्ही जर माझ्या स्ट्रॅटेजीला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला न चुकता फक्त सकाळी उठून तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आणि अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये लॉग इन करायचं आहे. फक्त 1 मिनिट लॉग इन करून तुम्ही हा प्रॉफिट कमवू शकला असता. आता हा तर होता एका लॉटचा प्रॉफिट. समजा एखाद्याकडे जर 16 लाख रुपये असतील, इथे 1,60,000 वरती 2,36,000 काढले. एखाद्याकडे 16 लाख असले असते तर त्यांनी जवळजवळ 23 लाख काढले असते. इथे जर 16 लाख असले असते तर त्यांनी 30 लाख काढले असते, 10 पट जास्त. म्हणजे पर मंथ बघितलं तर 16 लाखावरती नाही म्हटलं तरी अंदाजे 19%च्या हिशोबाने एक 3.5 लाख 4 लाख तुम्ही पर मंथ काढू शकले असतात. इथपर्यंत पोटेन्शियल याच्यामध्ये आहे. 3.5 लाख 4 लाख रुपये तुम्ही काढू शकला असता पर मंथ. ठीक आहे. तुम्हाला एक सिंपल गणित दाखवतो याच्यामध्ये. आता मला सांगा की याच्यामध्ये तुम्हाला कुठेही स्टॉक मार्केट पूर्ण शिकायची गरज आहे का, तर नाही. माझे स्वतःचे स्टॉक मार्केटचे कोर्सेस स्वराज्य कन्सल्टन्सीमध्ये तुम्ही गेलात तर तसेही तिकडे जवळजवळ 300 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. या एकूण व्हिडिओची किंमत जर तुम्ही बाहेर चेक करायला गेला तर तुम्हाला 5-5.5 लाखाच्या खाली मिळणार नाहीत. हे असे कोर्सेस मी स्वतः तिकडे एकदम कमी किमतीमध्ये काढलेले आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त काहींना कसं असतं की माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये, मला ट्रेडिंगला तेवढा वेळ देता येत नाही, तर त्यांच्यासाठी काय आहे, तर त्यांच्यासाठी अल्गो ट्रेडिंग आहे की सकाळी तुम्हाला फक्त 1 मिनिट लॉग इन करून तुम्ही एवढा प्रॉफिट काढू शकतात. आता एक साधारणतः तुम्हाला सांगतो. समजा जर तुम्ही 1,60,000 जर फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले, 1,60,000 रुपये जर तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले तर 11व्या वर्षाच्या शेवटी त्या एफडीची किंमत होते 3,03,000 रुपये. फक्त डबल, ऑलमोस्ट डबल झाली आहे. किती? 12 वर्षानंतर. कारण एफडी 6% देते. कंपाऊंड जरी करत गेला तर 10-11 वर्षात ती 3,03,000 झाली. जर हेच 1,60,000 जर मी म्युच्युअल फंड मध्ये टाकतो आणि म्युच्युअल फंड तुम्हाला वर्षाला 12 ते 14% रिटर्न देतं. आता इकडे मी 14% पकडतो वर्षाला, तरीही तुमचे 1,60,000 किती झाले 10 वर्षानंतर? 6,76,000. पण हेच जर आपण अल्गो मध्ये टाकतोय 1,60,000 आणि मी 14% नाही 19% नाही, मी तर 14% सांगतो की पर मंथ तुम्ही सरासरी काढू शकतात. इकडे तर 12% पर मंथ निघाले 2021 मध्ये. 2022 मध्ये 19% निघालेले आहेत. पण मी सांगतो जाऊ दे पर मंथ 19% पण नाही, पर मंथ फक्त 5% जरी तुम्ही काढलेत 1,60,000 वरती तरी कंपाऊंड करून ते 11व्या वर्षाच्या शेवटी 2,81,00,000 होतात. आणि हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग सर्वांना माहिती आहे त्याची पॉवर किती आहे. हे जे जगात सगळ्यात जास्त स्टॉक मार्केटमध्ये श्रीमंत झालेले व्यक्ती आहेत हे फक्त पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे झालेत. म्हणजे तुम्ही विचार करा, जर तुम्ही 1,60,000 रुपये जर तुम्ही अल्गोमध्ये टाकताय तर त्याची व्हॅल्यू 11व्या वर्षाच्या शेवटी 2,81,00,000 होते. हे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकले असते जास्तीत जास्त 7 लाख झाले असते आणि हे जर तुम्ही एफडी मध्ये टाकले असते तर जास्तीत जास्त 3 लाख झाले असते. म्हणजे कितीतरी पटीने होतात. आता हे झाला प्लॅन ए चा. प्लॅन बी मध्ये सेम, पण प्लॅन बी जो तुमचा आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 60,000 ची गुंतवणूक आहे. 50 ते 70,000, कधी कधी 48,000 रुपये सुद्धा लागतात, कधी कधी 70,000 रुपये सुद्धा लागतात. मी सरासरी पकडतो 60,000. 60,000 वर तुम्ही 1,83,170 रुपये कमवले असते. गेल्या 2 वर्षाचा डेटा बघितला तर बघा काही वेळेला 9% आलेले आहेत. जानेवारीमध्ये 9%, फेब्रुवारीमध्ये 11%, मी थोडं झूम करतो, मार्च मध्ये 15%, एप्रिल मध्ये 23%, मे मध्ये 14%. जर सरासरी काढली तर 169% टोटल मिळालेले आहेत. सेम 2022 मध्ये सुद्धा बघा, 136% 10 महिन्याचे निघालेले आहेत. सरासरी काढली तर इथे 14% येते, इथे सुद्धा 14% येते. म्हणजे प्लॅन बी मध्ये तुम्ही सरासरी 14% रिटर्न काढता. बरोबर. इकडे पण तेच कॅल्क्युलेट बघा. 70,000 जर तुम्ही एफडी मध्ये टाकले असते 6%च्या हिशोबाने वर्षाला तर 1,32,000 झाले असते. इथे जर 70,000 रुपये मी म्युच्युअल फंड मध्ये टाकले असते तर त्याची व्हॅल्यू किती झाली असती? 2,95,000. पण हेच जर मी 70,000 रुपये जर मी माझ्या अल्गो मध्ये टाकतोय तर 70,000 ची व्हॅल्यू किती आहे? 10 वर्षाच्या शेवटी किंवा 11 वर्षाच्या शेवटी 1,23,00,000. कारण कंपाऊंडिंग आहे बघा ना. 9व्या वर्षीपर्यंत 30 लाख होते, 10व्या वर्षी 48 लाख, 11व्या वर्षी 76 लाख आणि 12व्या वर्षी 1.23 CR. आणि हे तर मी फक्त 5% पकडलंय. विचार करा, जर इथे हे 14%च्या हिशोबाने पकडलं तर हीच व्हॅल्यू जी तुमच्या 11 वर्षात आहे 1.23 CR ची, हीच व्हॅल्यू तुमची 7 ते 8 वर्षामध्ये तुम्ही रिकव्हर करता. कारण की 5%च्या रिटर्नच्या हिशोबाने 1.23 CR हे 11व्या वर्षाच्या शेवटी होत आहे. आणि तिसरा सर्वात महत्वाचा म्हणजे प्लॅन सी.
प्लॅन सी मध्ये गुंतवणूक फक्त आणि फक्त 10,000 रुपयाची आहे, फक्त 10,000 रुपयाची. पण त्याचे पर मंथ रिटर्न बघा, तुम्हाला एक अंदाज येईल. 2021 चे रिटर्न पकडले तर जानेवारीमध्ये 1240, फेब्रुवारीमध्ये 10,000 वरती 10,000 कमवले असते, मार्चमध्ये 3,000. पण इथे काही ठिकाणी तुम्हाला रेड बॉक्स दिसत आहेत. रेड बॉक्स म्हणजे तुमचा लॉस आहे. पण तुम्ही जर वर्षाच्या शेवटी बघितलं तर 57,000 रुपये तुम्ही 2021 मध्ये कमवले असते 10,000 रुपये गुंतवून. आणि 2022 चा प्रॉफिट बघितला तर जानेवारीमध्ये 10,000 वरती 15,000चा प्रॉफिट होता, फेब्रुवारीमध्ये 19,000, 10,000 सोडून 19,000 रुपये होता, मार्चमध्ये 10,000 सोडून 4,000, एप्रिलमध्ये 92 रुपयाचा लॉस होता, मे मध्ये परत 8,000चा प्रॉफिट, जूनमध्ये परत 2,000चा लॉस, जुलैमध्ये परत 5,000, असं 6,000चा प्रॉफिट, ऑगस्टमध्ये 12,000चा प्रॉफिट. म्हणजे बघायला गेलं तर 2022चा आतापर्यंतचा रिटर्न आहे 56,481. नोव्हेंबरचा ह्या महिन्याचा प्रॉफिट काहीतरी 4,000च्या समथिंग आहे, 4-4.5 आसपास आहे, मी टाकला नाही इथे. 56,000चा प्रॉफिट आहे. म्हणजे 2022 मध्ये जर तुम्ही 10,000 रुपये टाकले असते तर ते 10,000ची आज व्हॅल्यू 10,000 रुपये सोडून 56,000 रुपये असली असती. जर पर मंथ रिटर्न बघितले तर 2021 चे पर मंथ रिटर्न म्हणजे 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 10,000 सोडून 57,000, म्हणजे पर मंथ 48% रिटर्न्स. आणि 2022 मध्ये पर मंथ 56% रिटर्न होते. ही स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. जर या स्ट्रॅटेजीवरती कोणी जर म्हणजे विचार केला आणि कमवायचं ठरवलं तर भयंकर रिटर्न याच्यामध्ये येऊ शकतात. पण याच्यामध्ये थोडं मनी मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागतं. त्या मनी मॅनेजमेंट जर तुम्हाला जमलं तर तुम्ही ह्याच्यावर खूप चांगला हात बसवू शकता. फक्त मनी मॅनेजमेंट, की किती पैसे मी याच्यामध्ये गुंतवले पाहिजेत आणि किती पैसे मी प्लॅन बी किंवा प्लॅन ए मध्ये गुंतवले पाहिजेत. कारण प्लॅन ए आणि प्लॅन बी चे रिटर्न पर मंथ ऑलमोस्ट सेम आहेत. आता प्लॅन ए चे बघा इथे काहीतरी 12% आहेत 2021 मध्ये, 2022 मध्ये 19% आहेत. प्लॅन बी चे जर बघितले तर दोन्ही साईडला 14% म्हणजे ऑलमोस्ट सेम आहेत, 14 ते 20%च्या आसपास रिटर्न आहेत. प्लॅन सी चे रिटर्न जर तुम्ही बघितले तर ते जवळजवळ 50% म्हणजे 48% आणि इथे 56% आहे. म्हणजे तुम्ही फरक बघू शकता. वरून पैसे पण खूप कमी लागतात. 10,000 वरती तुम्ही एवढी रक्कम काढतायत. म्हणजे याचे रिटर्नचा तुम्ही विचार करू शकता. इकडे म्हणजे किती झाले 10,000चे 1,14,000 म्हणजे जवळजवळ 12 पट रक्कम तुम्ही 2 वर्षात केली. 12 पट. हे जर तुम्ही 10,000 FD मध्ये टाकले असते तर त्या 10,000ची व्हॅल्यू फक्त 2 वर्षामध्ये 5% हिशोबाने 500 आणि 500, 10,000ची व्हॅल्यू फक्त तुम्ही 1,000 कमवले असते जर तुम्ही ते FD मध्ये टाकले असते. आणि या ठिकाणी तुम्ही 10,000 वरती जवळजवळ 1,14,475 रुपये कमवलेले आहेत. हा आहे प्लॅन सी. आता याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त नॉलेज लागतं का? तर नाही. याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बनवलेल्या आहेत. तुम्हाला फक्त ती स्ट्रॅटेजी सबस्क्राईब करायची आहे. सबस्क्राईब करून तुम्हाला काय करायचंय तर सकाळी उठल्या तुम्हाला डीमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करायचंय आणि जे क्वांटमनचं सॉफ्टवेअर आहे अल्गो ट्रेडिंगचं त्याच्यामध्ये तुम्हाला ते लॉग इन करायचं आहे. या सर्व सॉफ्टवेअर विषयीची माहिती हे तुम्हाला आपल्या ॲपमध्ये म्हणजे स्वराज्य कन्सल्टन्सीच्या ॲपमध्ये तुम्हाला या सर्वांविषयी माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे मी फक्त 2 वर्षाचा डेटा दाखवलाय कारण इथे वेळेचा अभाव असल्यामुळे. पण हा तुमचा जो 2 वर्षाचा डेटा आहे त्याऐवजी 6 वर्षाचा डेटा हा आपल्या स्वराज्य कन्सल्टन्सीच्या ॲपवरती ऑलरेडी अवेलेबल आहे. विथ त्याची ही शीट जर तुम्हाला हवी असेल तर ही शीट सुद्धा आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला आपल्या स्वराज्य कन्सल्टन्सीच्या ॲपमध्ये मिळतील. आता याच्यामध्ये मेहनत किती वेळाची तर फक्त दिवसाला 1 मिनिट. ती पण कधी? मार्केट सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला न चुकता तिकडे लॉग इन करायचं आहे. आता ते लॉग इन कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं, त्यावेळेला कोणती काळजी घ्यावी, या सर्व गोष्टी मी आपल्या स्वराज्य कन्सल्टन्सीच्या ॲपमध्ये सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला कोणताही शंका असेल तर खाली एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून त्याविषयीचे डाऊट विचारू शकतात आणि तुम्हाला त्या संदर्भातले तुम्हाला ज्या काही तुमचे जे उत्तरं असतील ते आम्ही तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू. हे होतं अल्गो ट्रेडिंग. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अल्गो ट्रेडिंग विषयी एवढं समजलं असेल की अल्गो ट्रेडिंग मध्ये इमोशन्स नसतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खूप फास्ट ते एक्झिक्युशन करता येतं. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण ज्या कमांड त्याला देतो त्या कमांड तो ऐकतो. मग आपण बरोबर कमांड दिल्या त्या गोष्टी बरोबर होतील, आपण जर चुकीच्या कमांड दिल्या त्या गोष्टी चुकीच्या होतील. मी ज्या सध्या कमांड दिलेल्या आहेत गेल्या 6 वर्षामध्ये त्या खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट देत आहे, खूप चांगल्या प्रकारे रिटर्न देत आहे. त्यामुळे याच्यावर आपण रिलाय ठेवू शकतो. आणि ही जी गोष्ट आहे ही भारतामध्ये मला असं वाटत नाही खूप कोणाकडे असेल एवढे टक्के रिटर्न देणारी. तर याचा नक्की तुम्ही फायदा घ्याल अशी माझी अपेक्षा आहे.